त्यामुळे कोणतीही एक व्यक्ती काय करू शकत नाही याच्यावर माझा विश्वास आहे. आणि हे असंच चालू नये असं त्याने जे मगाशी सांगितलं चालणार नाही. बुद्धानं असं सांगितलेलं आहे की जे निर्माण झालेलं आहे ते संपणार आहे. जगात दुःख आहे आणि त्या दुःखाची कारणं आहेत आणि ती नष्ट केली जाऊ शकतात. ह्या आत्मविश्वासानंच खरं तर आम्ही चळवळीत आलेलो आहोत. आणि चळवळीत काम करणार आहे याचं कारण दुसरं मी प्रमाण देणार आहे की तुकोबाने असं सांगितलेलं आहे की सत्य असत्याशी मन केले ग्वाही मानी येले नाही बहुमत. जे काय म्हणते ह्याच्यापेक्षा जे सत्य माझ्या तर्काच्या आधारावर मला समजलेलं आहे त्याच्या आधारावर चालायचं असं ठरवल्यामुळेच माझ्यासारखा कार्यकर्ता चळवळीमध्ये. आंदोलनाच्या बाबतीत माझं असं मत आहे की आंदोलनं दोन प्रकारचे असतात. एक आंदोलन हे किस्याचं असतं आणि एक आंदोलन हे किस्याच्या आत दिल से जुडा हुआ असं बी असतं. मला ह्या दोन्ही प्रकारच्या आंदोलनांचं एक महत्त्व आहे, त्यांचं एक स्थान आहे आणि ती दोन्ही आंदोलनं महत्त्वाची आहेत असं पण वाटतं. मी ह्या आंदोलनाचं दुसरं विश्लेषण असं करीन की काही विभागीय हितसंबंध सेक्शनल इंटरेस्ट असं ज्याला इंग्रजीमध्ये म्हणतात तशासाठी केली जाणारी पण काही आंदोलनं असतात आणि व्यवस्था परिवर्तनाला जुंपलेली व्यवस्था परिवर्तन हाच उद्देश घेऊन केली जाणारी पण काही आंदोलनं असतात. मला पहिल्यापेक्षा दुसऱ्या आंदोलनामध्ये जास्त महत्त्वाचं आहे असं नेहमी वाटत आलेलं आहे. व्यवस्थेबद्दल जर आपण काय बोलू शकलो नाही, ती समजून घेऊ शकलो नाही, ती बदलासाठी आपण काय करू शकलो नाही तर फार मोठं आंदोलन केलं असं काही मला वाटत नाही. मी खूप आंदोलनं आतापर्यंत माझ्या आत्ताच्या चळवळीच्या फार मोठं आयुष्य नाही आहे माझं, पण जे काही केलं त्यामध्ये खूप आंदोलनं केलेली आहेत. जे माझ्या आयुष्यातली चळवळीची सुरुवात ही माझ्या गावातल्या एक गाव एक पानवट्यापासूनच केलेली आहे. त्यानंतर मग दुसरं मोठं आंदोलन म्हणजे सकाळी लक्ष्मणराव बोलले त्या शेतकरी संघटनेच्या तंबाखू दराच्या आंदोलनामध्ये मी कार्यकर्ता म्हणून होतो. त्यामध्ये 9 हुतात्मे झाले आणि दरम्यानच्या काळामध्ये बाबरी मशीद पाडली गेली आणि माझ्यासारख्या कार्यकर्त्याला असं वाटलं की सगळ्यात मोठा शत्रू हा विचार पद्धतीतल्या दोषाचा आहे. आपण जर अशी छोटी मोठी आंदोलनं करत झाली तर ती सगळी आंदोलनं एक दिवशी पाण्यात जाऊ शकतात, अशी परिस्थिती निर्माण केली जाऊ शकते. त्यामुळं मग आम्ही आमच्या आंदोलनामध्ये थोडा बदल केला आणि ब्राह्मण्यवादाच्या विरोधातल्या आंदोलनाला सुरुवात केली. क्रांतीवीर नागनाथ अण्णा नाईकवडी, डॉक्टर भारत फाटणकर आम्ही एकत्रितपणे बिमोड दिन साजरा करायचा वगैरे असं सुरू केलं. आणि त्यानंतर दरम्यानच्या काळामध्ये विद्रोही आलं, विद्रोहीची एक चळवळ सुरू झाली आणि आम्ही बडवे हटाव आंदोलनाला हात घातला. मी हे उदाहरणं एवढ्यासाठी दिली आता की या सगळ्या आंदोलनांची काही वैशिष्ट्ये आहेत, त्यातनं आम्ही काही शिकत गेलो, मी पण शिकत गेलो. मला सगळ्यात जास्त महत्त्वाचं असं वाटतं की ह्या सगळ्या आंदोलनाचा अंकुश कुणावर माझ्या असं लक्षात आलेलं आहे की जी लांब पल्ल्याची आंदोलनं आहेत, जी खरोखर जास्त चांगला परिणाम साधू शकतात, अशा आंदोलनाचा अंकुश हा कुठल्या तरी सरकारवर सत्तेवर ह्याच्यापेक्षा माणसाच्या स्वतःच्या मनावर जास्त महत्त्वाचा असतो. म्हणजे लक्षात राहणारी नावं इतिहासातली म्हटलं की बुद्धाचं नाव लक्षात राहतं, पैगंबरांचं नाव, येशू ख्रिस्ताचं नाव, बसवण्णांचं नाव, महावीरांचं नाव. या माणसांनी जे बदल घडवले, या माणसांनी ज्या नव्या समाजामध्ये आम्हाला आणून सोडलं, या समाजामध्ये जाण्यासाठी त्यांनी जी काही प्रयत्न केले, आंदोलनं केली, त्यांच्यासमोर शत्रू कोण होता असा माझ्यासमोरचा प्रश्न आहे. त्यांनी जी नवी व्यवस्था निर्माण करायचा प्रयत्न केला, असलेली व्यवस्था सोडून त्यासाठी त्यांनी कुठल्या पद्धतीचा विचार केला, असा विचार करण्याची गरज आहे असं माझं मत आहे. मी काल पण असं म्हणालो होतो की आम्ही एका नव्या समाजाचं स्वप्न डोळ्यासमोर घेऊन निदान राबणाऱ्या बहुजन समाजातल्या माणसांच्या आयुष्यातला एखादा जरी दुःखाचा दिवस आम्ही कमी करू शकलो तरी तो आम्हाला पाहिजे, अशा पद्धतीने आम्ही चळवळीत आलो. हे दुःख कमी करायचं असेल तर आम्हाला कोण त्याला समाजवाद म्हणतं, कोण
कम्युनिझम म्हणतं, कोण काय म्हणतं, कोण जे काय म्हणायचं असेल ते काय नावं द्यायची ती तुमची तुम्ही द्या. त्या नावांच्याबद्दल माझ्या मनात काही मतभेद नाही आहेत. पण तिकडं जायचं असेल, त्या स्वप्नाकडे जायचं असेल, ते समाजवाद आल्यानंतर सगळे प्रश्न सुटतील. आता काय बोलू नका. म्हणजे मेल्यावर स्वर्गात गेल्यावर सगळी सुख मिळतील, आता राबा तुम्ही, हे सांगितल्यासारखंच मला नेहमी वाटत आलेलं आहे. म्हणून मी काल असं म्हटलं की ज्या स्वप्नाकडे आम्ही जाणार आहोत त्या स्वप्नाला जोडणारा जिना, शिडी ही तुमची असणार आहे की त्यांची असणार आहे. आणि आम्ही म्हटलं की दुष्काळ निवारण मंडळाच्या नावाऐवजी दुष्काळ निर्मूलन मंडळ असं नाव करा. त्यांनी लगेच बदल केला. त्यावेळेला आमचं असं म्हणणं होतं की दुष्काळ हटला पाहिजे ना. दरवर्षी दुष्काळ पडणार नाही, दरवर्षी आम्ही रोजगार हमीची कामं मागणार, याला काय अर्थ आहे. म्हणजे मोर्चा मोठा झाला, फोटो मोठा आला की कार्यकर्ता खुश, ते जाते रोज रोजगार हमीच्या कामावर उन्हातनं. हे बदललं पाहिजे, हे चालणार नाही. आणि त्यावेळेला आम्ही एक अशी घोषणा केली की खडे आम्ही फोडणार नाही, रस्ते आम्ही करणार नाही. करणार तर पाणी साठवण्याचीच कामं करणार तर सिंचनाचीच कामं करणार सरकारच्या पैशावर, तर दुष्काळ निर्मूलनाला पोषक अशीच कामं करणार. पण ह्या सगळ्या लढ्यांच्या मध्ये आम्हाला असं लक्षात आलं की दुष्काळ निर्मूलन करण्याचा हेतू हा राज्यकर्त्यांचा नाही. त्यासाठी ते प्रयत्न करणार नाहीत. त्यासाठी ज्यांना वेगळ्या जगाचं स्वप्न बघायचं आहे त्यांनी ह्या कामांची जोड त्या स्वप्नासोबत घालायला पाहिजे, तरच तुम्ही प्रगती करू शकता. दुष्काळ निर्मूलन करायचं म्हणजे काय करायचं, हा आमच्या समोरचा त्यांनी विचारलेल्या प्रश्न होता. आणि आम्ही त्यांना असं म्हणत होतो की बारमाही जिथं पाऊस पडतोय तिथून पाणी उचला आणि दुष्काळी भागात द्या. मग कोणाला किती पाणी द्यायचं, मग आम्ही म्हणायला लागलो की कोणाला किती द्यायचं असा प्रश्नच आहे. त्यातून नवे प्रश्न आमच्या समोर येत गेले. नव्या प्रश्नांना उत्तरं शोधण्यासाठी बऱ्याच वेळेला आपण करत नसलेली संशोधनाची कामं सुद्धा चळवळीला करावी लागली. कोणत्या पिकाला किती पाणी लागतं ह्यासाठीचं संशोधन आणि त्यातले तज्ज्ञ, मग ते सुहास परांजपे असतील, के.आर. दाते असतील, डॉक्टर भारत पाटणकर असतील, के.जे. जॉय असतील, नागमणी राव असतील, ह्या सगळ्या त्या क्षेत्रातल्या तज्ज्ञ माणसांनी मिळून आम्ही प्रयोग केले की खरीपातल्या आणि रब्बीतल्या कोणत्या पिकाला किमान किती पाणी दिलं की किमान किती उत्पन्न येतं. आणि आम्ही त्याच्या आधारावर सांगितलं सरकारला की जर का माणसाला समाधानानं आणि स्वाभिमानानं जगायचं असेल तर प्रत्येक कुटुंबाला किमान 5,000 घनमीटर पाणी पाहिजे. आणि हे 5,000 घनमीटर पाणी कुठून आणायचं हे परिस्थितीवर अवलंबून आहे. जर तुम्ही दुष्काळी भागातल्या माणसाला दरवर्षी खात्रीनं 5,000 घनमीटर पाणी देऊ शकत नसाल तर त्या माणसांना तुम्ही तिथं ठेवू नका. मग तुम्ही त्यांचं पुनर्वसन करा. कुठं करा, आमचं म्हणणं जिथं पाणी मिळेल तिथं करा, कृष्णेच्या काठावर करा, आमची काय हरकत आहे. जर तुम्ही त्यांना तिथं ठेवणार असला आणि फक्त ऊस तोडायच्या वेळेला मजूर म्हणून तुमच्या कृष्णेच्या काठावर आणणार असला तर हे चालणार नाही. पाणी तिथं गेलं पाहिजे. आणि एका नव्या लढ्याला सुरुवात झाली. समान पाणी वाटपाच्या लढ्याला सुरुवात झाली. समन्यायी पाणी वापराच्या लढ्याला सुरुवात झाली.